हा सगळा आमचा रानमेवा बिना केमिकल युक्त आहे आणि असा तुमच्याकडे सुद्धा बनवला जातो का? हाय श्री स्वामी समर्थ. तर आमच्या ह्या डब्यामध्ये गावचा खजाना भरून ठेवलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गावचा खजाना गावचा खजाना म्हणजे काय? तर आमच्या आईने गावाला असते वेळी आता त्यांनी आम्हाला निसर्गाची एक अनमोल भेट दिली आहे. तर तुम्हाला ती मी दाखवते की आमच्या आईने काय काय दिलं आहे ते. हे आहेत आंब्याची आमसुलं जी पावसाळ्यामध्ये आम्ही नॉनव्हेजमध्ये वगैरे वापरतो. तर तुमच्याकडे ही अशी आमसुलं तुम्ही बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे सुद्धा गोड आंब्याची आमसुलं आईने आमच्या बनवली आहेत जी पावसाळ्यामध्ये खायला लागते. मजा येते. तिथे त्याच्यानंतर ही एक भेट आहे. हे काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आमच्या आत्याने दिले भेट ती. हे आहेत कच्चा फणस कापून सुकवलेला आहे जो पावसाळ्यात उपवास असतात तेव्हा उपवासाला हे तळून खाण्यासाठी आमच्या मम्मीने बनवून पाठवलं. त्याच्यानंतर हे आहे गोड फणसाचे गरे सुकवलेले आणि हे पिकलेल्या गोड फणसाचे गरे आहेत. आणि हे साके आहे त्याच्यानंतर हे सुद्धा फणसाचे गरे आहेत जे तळून खाण्यासाठी बनवून पाठवलेले आहेत. आणि हे साके आणि हे आहे मोठी आंबा पोळी. तुम्ही बघू शकता म्हणजे साके एवढा मोठा आंबा पोळी आहे ती. एवढी मोठी आंबा पोळी गावावरनं भेट म्हणून पाठवली. अजून काय बनवायला? ही सुद्धा आंबा पोळीच आहे. त्याच्यानंतर हे आहेत फणसाचे गरे तळून खाण्यासाठी. त्याच्यानंतर हे आहे आंब्याची आमसुलं गावावरच भेट आली आहे. आणि हे आहे काजू भाजलेले काजू गावी काजू भाजून ते पाठवलेत आम्हाला भेट म्हणून. हे बघा हे असे काजू भाजून पाठवले. ते फोडल्यानंतर त्यातला गर काढता येतो. तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या गावातले आहे. तुमच्याकडे ही असे रानमेवा मिळतो का जो पावसाळ्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने जपला जातो. म्हणजे हा सगळा आमचा रानमेवा बिना केमिकल युक्त आहे आणि असा तुमच्याकडे सुद्धा बनवला जातो का? आणि तुम्हालाही असं पदार्थ खायला आवडतात का? मला कमेंट करून नक्की सांगा.